आता मच्छीची भाजी करते मी हिरव्या मिरच्याची. त्याच्यासाठी हे खोबरं भाजून घेते. मच्छी धुतली दाखवलेली, मसाला घेतला दाखवला नाही, पण भाजता भाजता एक एक मसाला मी दाखवले. खोबरं झालं. आता मी धने भाजून घेते. धने भाजून घेतले. कांदा भाजून घेते. एक कांदा घेतला, एक मोठा कांदा घेतला मी. कांदा भाजीला जास्त वाटत नाही, कांद्यानं भाजी गोड लागते, गुरचई होते, म्हणून मी कांदा जास्त भाजीला वाटत नाही. त्यात कलमी, लवंग, बाज्या, ह्या बाज्या आहे, हे कलमी आहे, आणि हे लवंग आहे, 3-4 लवंग आहे, 5-6 मिरी आहे. हे भाजून घेते. लसूण अद्रक हे 1 इंच जास्त अद्रक होतं. 5-6 मोठ्या लसूणाच्या पाकळ्या आहे. हे भाजून घेते. काढून घेते. हा कांदा भाजून झाला तर काढून घेते. मिरची धुवून घेते, हिरवी मिरची, आणि मोजून मिरच्या टाकते. 3, 4, 5, 14 मिरच्या आहे. मी हिरवी मिरचीची भाजी करत आहे मच्छीची. बस आता ह्या हिरवी मिरची मी चांगली भाजून घेणार आहे. या हिरव्या मिरचीने चांगलं भाजून घेतलं तरच ही भाजी चांगली होते. जर का आपण लाल मिरची भाजतो, नुसतं त्या मिरचीला डाग पडला म्हणजे आपण काढून घेतो, तर हे तसं नाही. ही मिरची लूच पडेपर्यंत या मिरचीला भाजून घेणं पडते, पहा हिची भाजी चांगली होते. ही मिरची पहा किती भाजते म्हणा, अशी मिरची भाजणं पडते हे भाजीसाठी. जशी आपण हिरव्या मिरच्याचा ठेचा करतो तशीच मिरची भाजीसाठी पण, आणि एकदम भाजी चांगली होती हिरव्या मिरचीची. आता मी याच्यात कोथिंबीर घेणार आहे. ही मिरची काढून घेते मी. हा कोथिंबीर मी धुवून घेतला, आता चिरून घेते आणि नंतर मिक्सरमध्ये टाकून वाटून घेते. कोथिंबीर टाकला. हा मसाला मी आता मिक्सरमध्ये वाटून घेते. थोडं हे मीठ, थोडंसं जिरं भाज्याची आठवण नाही राहिली म्हणून आता असंच टाकते. थोडंसं पाणी टाकून घेते. कढई तपली, तेल टाकून घेते. मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून घेते. पाणी टाकून थोडा मसाला शिजू दे. एवढं पाणी टाकून मसाला शिजू देते. आता तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजू देते. मसाला चांगला शिजला. आता तिच्यात पाणी टाकून घेते. मसाला मी आता जेवढं पाणी लागते तेवढं टाकून घेते. आता हे पुरणाचे मासे आहे. हे 3 पाव मच्छी आहे, आणि ही भाकड मच्छी म्हणता, याला भाकड. हे आणली 1 पावभर हिच्यामध्ये. या भाकड मच्छीचा रस्सा चांगला उतरतो आणि स्वादिष्ट लागतो. भाकड मच्छीचं पीस, हे पण भाकड मच्छीचंच पीस आहे. आणि एक हे बारकी मच्छी. पुरणाच्या ताज्या मच्छ्या आल्या या, आणि ताजीच मच्छी घेतली मी ना. भाकड मच्छीचं हे डोकं. एकदम भारी मच्छी होती ही. मी नेहमी हिरवी मिरचीची भाजी करत असते. लाल मिरचीची बी करते, हिरवी मिरचीची बी करते.
मच्छी असो, मटण असो, चिकन असो, मी ठेच्याचं पण बनवते. हिरव्या मिरचीचा ठेचा असो किंवा लाल मिरचीचा ठेचा असो, मी बनवते. खायला भारी लागते. पाण्याला उकळी आली. आता मी मच्छी टाकून घेते. सर्वात पहिले डोकं टाकणार आहे. हे त्या मोठ्या मच्छीचं डोकं. नेहमी लाल मिरचीची भाजी आपण खातोच, पण हिरव्या मिरचीची भाजी खाल्ली पाहिजे. हिवाळ्यात तर खूप चांगली लागते हिरव्या मिरचीची भाजी. हिरव्या मिरचीचा मोसमच असतो. मी आता झाकण ठेवते. मच्छी चांगली शिजत आहे. आता अजून थोड्या वेळ शिजू देते. थोडीशी आता बारक्या गॅसवर शिजू देते. आता मच्छीची भाजी तयार आहे. मी हा गॅस बंद करते. मच्छीची भाजी तयार झाली.